कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये श्रीकृष्णे बंधू तया ते मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। श्री हरी. आपलं गेल्या वेळेस 124वा चालला होता. तो श्लोक असा आहे की देहेंद्रिय प्राण मनो अहम म्हणजे आदयः सर्वे विकारा विषयाः सुखादयः व्योमादिभूतान्यखिलं च विश्वम अव्यक्त पर्यंतमिदं यनात्मा. अनात्म तत्व काय काय आहे ह्याची यादी इथे शंकराचार्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. आणि ती कशासाठी आहे तर अनात्म्यातनं आपलं अंतःकरण काढायचं, मन काढायचं, आणखीन जे आत्मतत्व आहे त्याच्याकडे लावायचं. म्हणजे इथे आत्मानात्म विवेक जो आपल्याला विचारासाठी आवश्यक असतो. आपण म्हणतो आत्मानात्म विवेक, पण आत्मानात्म विवेक करताना ऍक्च्युअली जर का अनात्मा काय हेच माहित नसलं, अनात्म्यालाच आपण आत्मा समजून बसलो, तर तो विवेक होणार नाहीये. जसं शरीरालाच आत्मा समजतात, शरीर म्हणजे मी असं समजतात, आत्मा समजतात म्हणजे मी म्हणजे शरीर, मी म्हणजे मन, मी म्हणजे बुद्धी असं जे समजतात. तर त्या दृष्टीने मी म्हणजे नक्की काय आहे, आत्मतत्व म्हणजे नक्की काय आहे, आणखी बाकी अनात्मतत्व काय आहे हे समजवण्यासाठी आचार्य सांगतात की अव्यक्त पर्यंतमिदम ही आत्मा. आणि त्याचा मला वाटतं थोडा आपला विचार झाला होता की अव्यक्त तत्व जे आहे म्हणजे ज्याच्यात संपूर्ण सृष्टी बीज रूपाने राहते, जे पुढे म्हटलंय की माया माया कार्यम सर्व महदादी देह पर्यंतम असद इदम अनात्मत्वम अनात्मतत्वम विद्धि त्वम मरीचिका कल्पम. म्हणजे हे जे सगळं आहे देहापासून, देह आपल्याला सगळ्यात जवळचा आहे, इंद्रिय प्राण काहीही गेलेलं चालेल पण माझे प्राण जाता कामा नये. एखादा अवयव गेला बिघडणार नाही, पण माझे प्राण जाता कामा नये म्हणजे मी जायची भीती असते. ह्या सगळ्या गोष्टींना आणि सर्वे विकारा विषया सुखादया. विकार म्हणजे काय आहे? बदल. कुठचंही बदल त्याला विकार असं नाव आहे. आणखीन विषय सगळे विषय हे विकार कसे काय? आपल्याला माहिती आहे की विषय जे आहेत ते येतात जातात बदलतात, त्यांची इंटेन्सिटी कमी होते, त्यांच्याबद्दलची आवड बदलते आपली, ते नाशिवंत आहेत, हे सगळं आपल्याला पाठ आहे. कुठलीही गोष्ट घ्या, अगदी शब्द स्पर्श रूप रस गंध मधले. फूल घेतलं, रूप सुंदर आहे, गंध सुंदर आहे, किती काळ टिकणार आहे तो? आज आहे उद्या जाणार आहे. अशा सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत, शब्द ऐकता ऐकता सटकतो आपला. हे सांगितलं होतं का? मला आठवत नाहीये, मी ऐकलं नाही, बहुतेक निघून जातो. ध्वनी लहरी ज्या आहेत त्या कानावरती आल्यानंतर जर का त्या ऐकल्या नाही तर निघून जातो. जसं समर्थांनी शिष्याला सांगितलं होतं की शब्द वर्षाव होता असू नेदावी व्यग्रता, श्रवणपुटी सामावता मनन करावे. पण त्याच्या आधी म्हणतात ते की चातक पक्षी वरीच्या वरी चंचू पसरवणी थेंबुटा धरू, जीवन सकळही अवघेरी भूमंडळीचे, तैसा शब्द वर्षाव होता. म्हणजे चातक पक्षाची उपमा एवढ्यासाठी त्यांनी दिली आहे की शब्द हे सटकतात. जसा चातक पक्षी संपूर्ण उन्हाळा पाणी मिळत नाही, तो जमिनीवरचं पाणी पित नाही,
मग जमिनीवरचं नाही तर मग पावसाचं किंवा पानांवरती वगैरे पडलेलं असं त्याला चालतं. पावसाचं पाणी जेव्हा पहिल्यांदा पाऊस पडतो तर त्यावेळी त्याला किती त्याच्याबद्दल आर्तता असेल आपण कल्पना करू शकतो. तशा पद्धतीने मी जे बोलतोय ते तू ऐक म्हणून समर्थ सांगतात. असे आपले शब्द सटकतात, सांगितल्याचा अर्थ सटकतो, काहीही हे लक्षात राहत नाही आपल्या. पुष्कळ वेळा ती बुद्धी पुरेशी सूक्ष्म नसते, त्यामुळे ऐकू येत नाही. म्हणजे हे इंद्रिय आणखी बुद्धीचा विकार आहेत. हे सगळे विकारच आहेत. हे विषयांचे जसे आहेत तसेच आपल्या इंद्रियांचे. इंद्रिय कधी कार्यक्षम राहत नाहीत, वय वाढतं तसं, किंवा काही रोग होतो, इंद्रिय कार्यक्षम राहत नाहीत, विषय बदलत राहतात, सुख दुःख त्यांच्या व्याख्या बदलतात. थंडीच्या दिवसात गरम पाणी मिळालं की बरं वाटतं, पण खरं सांगायचं तर म्हणजे सायन्सच्या दृष्टीने पाहिलं ना तर थंडीच्या दिवसात गार पाण्याने स्नान जर का केलं तर नंतर ऊब येते, कारण आपला थर्मोस्टॅट असतो. त्याला जर का आपण बाहेरनं गारवा दिला तर आतमधली उष्णता रिटेन होते. आणखीन तेच उन्हाळ्याच्या दिवसात गरम पाण्याने जर का आंघोळ केली तर पुन्हा थर्मोस्टॅट शरीर कूल करण्यासाठी काम करतं. सगळीकडे बदल आहेत. बदल कुठे नाहीयेत. सुखाच्या व्याख्या, दुःखाच्या व्याख्या. आज जे दुःखदायक ते उद्या सुखकारक वाटतं, आज सुखकारक ते उद्या दुःखदायक होतं. माणसांच्या बद्दल आहे, वस्तूंच्या बद्दल आहे, प्रत्येक गोष्टीबद्दल हे सगळं बदलतं. नाशिवंत सृष्टी आगवी संत सांगतात आपल्याला. आणि ह्या सृष्टीत देहापासनं ते अगदी सृष्टीचं मूळ जी माया आहे तिच्यापर्यंत तिचाच हा आविष्कार आहे. देह म्हणजे हा तिचाच भाग आहे. पण आपण तसा विचार करत नाही, म्हणून आपल्याला यादी वाचायला लागते संतांना. काय काय नाशिवंत आहे. अरे हे विसरलास बाबा, हे नाशिवंत नाही, हे नाशिवंतच आहे बाबा. जे दिसताय, जे बुद्धीला कळताय, ती प्रत्येक गोष्ट नाशिवंत आहे, ती प्रत्येक गोष्ट माईक आहे. म्हणून पृथ्वी जरी कितीही काळ टिकली तरी कधीतरी ती उत्पन्न झाली होती आणि तिला विकार आहेत, झीज होते. सूर्याला विकार आहेत, चंद्राला विकार आहेत, कोणाला विकार नाही आहेत. संपूर्ण ब्रह्मांड विकारशील आहे, कारण माया मुळात तशी आहे. म्हणून हे सगळं जे आहे व्योमादी भूत आणि अखिलम च विश्वम, आकाशापर्यंत अगदी सगळी पंचमहाभूत. म्हणजे आधी त्यांनी देह विषय वगैरे घेतले जे पंचमहाभूतांचे बनलेले आहेत. पण तरी देखील पंचमहाभूत आपल्याला फक्त नाशिवंत आहेत म्हटलं ना तर आपण देह पंचभूती काय विसरतो आणि देह मग शाश्वत आहे वाटतं. केवळ पंचमहाभूतांचं म्हटलं किंवा त्रिगुण त्याच्याही आधी आहेत. त्रिगुणातनं पंचमहाभूत निर्माण झाली आहेत. त्रिगुण ही नाशिवंत आहेत. त्रिगुण निर्माण ज्याच्यातून झालाय तर ती अव्यक्त नावाची जी परमेश शक्ती आहे ती देखील नाशिवंत आहे. मग उरलं काय, तर तो परमेश जो आहे मूळ मुख्य देव म्हणजे परब्रह्म, ते फक्त शाश्वत आहे. हे अगदी लक्षात घ्यायचं म्हणून ही अनात्म तत्वांची यादी दिलेली आहे. पण ती यादी देताना देखील त्यांनी जरी सर्वे विकारा विषया सुखादया म्हटलं असलं तरी आपण त्याचे व्याप्ती लक्षात घेत नाही. सगळे विकार आहेत, विषय सगळे आहेत, सुख दुःख सगळ्या गोष्टी विकारवंत आहेत, आणखीन नाशिवंत आहेत, आणखीन बदलणाऱ्या आहेत आणि माईक आहेत. म्हणून त्या माईक आहेत, सतत बदलत आहेत, सतत बदलत आहेत. अनात्म तत्व आहे आणि अनात्म तत्वाच्या मागे असलेलं आत्मतत्व जे आहे तिथे जर का नजर ठेवली तर आपल्याला जिथे जायचं आहे त्या तत्वापर्यंत म्हणजे ईश्वराशी पेक्षा परब्रह्माशी एकरूपत्व आपल्याला साध्य होतं. हे सगळं माया कार्य आहे. माया कार्यम सर्व महदादी देह पर्यंतम असत इदम अनात्मतत्व विद्धि त्वम मरु मरीचिका कल्प. मरु मरीचिका म्हणजे आपण मरुदेश म्हणतो की नाही,
म्हणजे वाळवंटी प्रदेश, म्हणजे उखर भूमी ज्याला म्हणतात, कोरडी जमीन. वाळवंटच असलं पाहिजे असं नाही, कोरडी जमीन. आपल्याला डांबरी रस्त्यांवरनं सुद्धा दिसतं हे कोरडी भूमी. तर त्याच्यावरती मृगजल दिसतं, मरीचिका, मृगजल. मरीची म्हणजे सूर्य. आणखीन त्याच्या ह्याच्यात त्याच्या किरणांच्या मुळे आपल्याला मृगजळ भासायला लागतं. हे जे मृगजळ आहे हे सत्य आहे का? त्याला कोणीच कधीच सत्य म्हणत नाही. मृग म्हणतात म्हणजे पशु म्हणतात, माणसांना देखील वाटतं माणूस पशुच आहे शेवटी. जोपर्यंत भ्रम असतो तोपर्यंत आपल्याला ते सत्य वाटतं. आपण पाणी घ्यायला जातो, वाळवंटात माणसं भरकटतात का, चुकतात का? आणखी मृगजळाच्या मागे माणसं देखील जाऊन गेलेली आहेत, मेलेली आहेत. मृगजळ इतकं सत्य वाटतं ते पाणी की त्याच्यात आपण अडकतो. तसं हे जे संपूर्ण विश्व आहे ते त्या मृगजळा इतकंच सत्य आहे. इथे जे सांगतायत असत इदम अनात्मतत्व, असत म्हणजे निर्माण झालेलं नाही, आपल्याला भासमान आहे ते, निर्माण झालेलं नाहीये ते अजिबात. कितीही सांगितलं तरी आपल्याला पटत नाही, म्हणून पुन्हा 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 शंकराचार्य सांगतायत माया, माया कार्यम सर्वम, कुठपर्यंत? महदादी देह पर्यंत. म्हणजे महत तत्वापासून आपल्या स्थूल देहापर्यंत. महत तत्व हे जी समष्टी बुद्धी म्हणतात त्याला महत तत्व म्हणतात. किंवा समर्थांच्या भाषेत म्हणायचं तर जी गुणमाया आहे, त्यांनी माया, गुणमाया आणि जडमाया अशा पद्धतीने केलेलं आहे. तर हे आपल्याला साखळी जुळवून घ्यायला लागते की ज्या अर्थी ते गुणमाया म्हणतात, ज्याच्यातून गुण प्रकट होतात, महत्त्वातून गुण प्रकट होतात पुढे. त्यामुळे ती समष्टी बुद्धी जी महत्त्व म्हणून जी म्हटलं जातं ते महत्त्व पहिला विकार आहे मायेचा. त्या विकारापासून, मायेच्या म्हणजे मायेपासूनच ते माझा देह हा त्याचा शेवटचा विकार आहे. जे आत्मनः आकाशात संभूतः, आकाशात वायू वगैरे श्रुती सांगते की पंचमहाभूत निर्माण झाली त्रिगुणांपासून, आणि पुढे त्याच्यापासून पृथ्वी निर्माण झाल्यानंतर औषधीच निर्माण झाल्या, म्हणजे सगळ्या वनस्पती निर्माण झाल्या, आणि मग प्राणी निर्माण झाले, देह निर्माण झाला. म्हणजे देह जो निर्माण झाला हे देह हे फळ संसार वृक्षाचं असं म्हणण्यात येतं. माया हे मूळ आहे, आणखीन त्याचं हे देह हे फळ आहे असं एकनाथी भागवतात वर्णन केलेलं आहे. ते हे सगळं जे भूली आहे म्हणजे भ्रम आहे, आणि तो भ्रम आहे हे आपण लक्षात घेत नाही. प्रॉब्लेम आपला तिथे आहे. आपण त्या सगळ्याला सत्यत्व देतो, ह्या प्रत्येक गोष्टी सत्य आपण समजतो, पण त्या सत्य नाही आहेत हे आचार्य आपल्याला परत परत सांगतात. त्यांना किती आपल्या बुद्धीची गॅरंटी आहे बघा, पुन्हा पुन्हा सांगतात ते आपल्याला. आपल्याला जरी पटलं तरी ते कळतं पण वळत नाही म्हणतात ना, तसं आपलं होऊन जातं. मान्य बुद्धीला पटताय, पण हे खरं असेल कशावर? संत सांगतात त्याच्यावरनं, वेद सांगतात त्याच्यावरनं, तिथे श्रद्धा कामाला येते. असं आहे, भासमान आहे हे जे म्हटलेलं आहे तिथे श्रद्धा आवश्यक आहे. प्रत्यक्ष अनुभव येण्याच्या आधी श्रद्धेच्या शिवाय आपण जाऊ शकत नाही, त्याच्याशिवाय आपण साधना करू शकत नाही. श्रद्धा अत्यावश्यक आहे. म्हणून संत सांगतायत आपल्याला, त्यांना केवळ आपलं भलं व्हावं एवढंच अपेक्षित आहे, बाकी काहीही त्यांना नको. भलं व्हावं म्हणजे आपलं स्वरूप आपल्याला मिळावं, आपण कायम आनंदरूप व्हावं एवढंच त्यांना हवं असतं. बुडते जन देखवे ना डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून ते आपणासारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी, हे जे सगळं सांगितलेलं असतं, सगळं सांगतात हो संत, पण आपण ऐकतो, हो म्हणतो, असू शकेल असं त्यावेळेस वाटतं,
पण नंतर आपण ताबडतोब विसरतो. आणि म्हणून संतांना परत परत सांगायला लागतं. आचार्यांनी हीच गोष्ट किती वेळा आपल्याला सांगितली की हे माया कार्य आहे, आणखीन हे माईक आहे, माया माईक म्हणून भ्रांतीवर पडा झालो होतो, असं शिष्य म्हणतो आत्मारामात, जेव्हा त्याला अनुभव येतो प्रत्यक्ष तेव्हा, की माया खरोखरीच माईक आहे. माईक आहे म्हणजे सत्य नाही आहे, पण तरी मी भ्रांतीच्यामुळे, भ्रम झाल्यामुळे, तिला सत्यत्व दिल्यामुळे मी दुःखी झालो होतो, असं शिष्य नंतर सांगतो. आपल्याला सगळ्यांना वाटतं की नाही, म्हणजे मी हे खूप जणांकडनं ऐकलंय, मी स्वतःही हेच म्हटलं होतं की ह्या परमार्थाच्या बद्दल, त्याच्यात असलेल्या आनंदाबद्दल मला जर का आधी कळलं असतं तर किती बरं झालं असतं. हे पटतंय आपल्याला, सगळं पटतंय, पण तरी देखील आपण त्याचा बुद्धीत सतत वापर करत नाही. प्रसंग आला की ते हत्यार वापरायला लागतं आपल्याला. दुःखाचा प्रसंग आला, सुखाचा प्रसंग आला, त्या राजाची गोष्ट आहे ना, माहिती आहे ना, ज्यांनी वापर केला होता. एखाद वेळ मी सांगितली पण असेल, परत सांगते की एक राजा होता, अत्यंत आनंदात असायचा नेहमी, छान राज्य चाललेलं होतं. त्याच्या शेजारच्या राजाने त्याच्यावर आक्रमण केलं, आणखीन त्याला जिंकलं, बंदिवासात टाकलं. आणि बंदिवासात पाहिलं त्यांनी तरी देखील हा राजा आनंदातच आहे तेवढ्याच. त्याला आश्चर्य वाटलं आणि विचारलं त्यांनी की तू आनंदात कसा काय? तर त्याच्यावरती त्यांनी आपली अंगठी दाखवली. त्या अंगठीवरती लिहिलं होतं, हेही दिवस जातील. म्हणजे काहीही शाश्वत नाहीये, सतत बदलत आहे. तो म्हणाला की जेव्हा मी सिंहासनावरती होतो तेव्हा देखील मी हे वाचत असे की हेही दिवस जातील. मी आता तुरुंगात आहे तरी देखील हेही दिवस जातील, हेच मी बघतोय. काही शाश्वत नाहीये जगात. आणि तो जो जिंकणारा राजा होता तो इतका त्यांनी इम्प्रेस झाला की त्यांनी त्याचं राज्य परत दिलं. पुन्हा दिवस पालटले. आली घडी नोहे आपुली, वयसा तरी निघून गेली. वय सारखं बदलत असतं आपलं, पुढे पुढे जात आहे, आयुष्य संपत चाललेलं आहे. आयुष्य खातो काळ, काय संपवतोय आयुष्य, त्याच्यात आपलं भलं करून घ्यावं म्हणजे हा विचार सतत मनात बाळगावा की ह्याच्यात गुंतायचं नाहीये. आपण जगातच राहतोय, मायेतच राहतोय, पण मायेत राहून मायेच्याच साह्याने विचार करायचा आहे. मन मायेचं आहे, बुद्धी मायेची आहे, शास्त्र मायेची आहेत, सगळं मायेचं आहे. म्हणून माया बुडवते जशी रजोगुणाच्या मुळे, तमोगुणाच्या मुळे, तशीच ती तारते देखील आपल्याला शास्त्र देऊन, श्री गुरूंचा उपदेश देऊन तीच तारणारी आहे. तेव्हा ही तारक माया जी आहे ती घ्यायची. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना तो रूपे तेची झाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. मनाच्या श्लोकातले म्हणजे जेव्हा विषयांबद्दल आपण कल्पना करतो त्या माईक विश्वाबद्दल कल्पना आहे, ती अविद्या माया म्हणतात समर्थ. आणि स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. जेव्हा आपण ब्रह्माचा विचार करतो, हा अनात्म विचार बाजूला टाकतो, तेव्हा ती सुविद्या माया, कुविद्या माया आणि सुविद्या माया अशा पद्धतीने केल्या. म्हणजे जी संवादी माया आहे, जी आपल्याला बाहेर काढतीये, शास्त्र, संत ग्रंथ, ही सगळी जी आहे ही संवादी माया आहे, मायाच आहे. समुद्रातनं जर का बाहेर पडायचं असलं तर पोहतच बाहेर पडायला हवं, एकदम काही जमीन लागणार नाहीये. तसंच आहे हे. जर का आपण ह्या माया समुद्रात गटांगळ्या खातोय तर त्याच्यातून बाहेर पडायला, तोच ओलांडायला लागतो ना, त्या पाण्यातनच जायला लागतं. म्हणून सुविद्या मायेची आवश्यकता आहे. म्हणून जे माईक आहे ते सगळं समजावून घ्यायची आवश्यकता आहे आणि त्याचा मनाने त्याग करणं आवश्यकता आहे. मनाने त्याग म्हणजे त्याच्यात गुंतायचं नाही, माझं माझं म्हणून कवटाळायचं नाही. म्हणूनच आपल्याला माऊली म्हणतात की मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यास म्हणजे सत्न्यास, सतच्या ठिकाणी अंतःकरण ठेवणं, ब्रह्मरूप होणं, हा संन्यास आहे खरा.
बाकी वस्तू त्याग करून भगवे कपडे घालणं हे संन्यास ठीक आहे, आवश्यक कधी कधी असतो कोणाकोणाला, कारण त्याच्यामुळे संसारातले प्रॉब्लेम सुटतात. पण संसारातले सुटले तरी नवीन निर्माण होतात. म्हणून घरात राहून संन्यस्त वृत्तीने जगणं जास्त बरं असतं आजच्या काळात तरी. हे एवढं सगळं कशासाठी सांगितलेलं आहे, तर त्यामध्ये गुंतायचं नाहीये. आणि सुविद्या माया वापर करायची, पण तिच्यात देखील गुंतायचं नाही हे लक्षात घ्यायचं, नाहीतर ती सोन्याची बेडी ठरते. बेडीच आहे ती, पण त्याच्यात जर का आपण शास्त्राभ्यासात गुंतत राहिलो की नाही मला हे वाचायचं आहे, मला ते वाचायचं आहे, मला हे कळलं पाहिजे, काय गरज आहे? मी मुक्त होण्यासाठी एक ग्रंथ पुरेसा आहे, खरं सांग. अगदी म्हणजे मनाचे श्लोक म्हणा, हरिपाठ म्हणा, असे छोटे छोटे ग्रंथ सुद्धा, एक स्तोत्र सुद्धा अगदी पुरेस आहे स्वतःला मुक्त होण्यासाठी. जर का ते पूर्णपणे बिंबवून घेतला त्याचा अर्थ, तो अखंड जर का विचार करत गेलाय त्याच्यात सांगितलं जर का, श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तेवढी साधना केली, फक्त नामसाधना आहे, त्याच्या मागे विचार आहे, त्या विचारासह जर का केली. काय विचार आहे आपल्याला माहिती आहे की ज्याचं नाम घेतोय तर ते परब्रह्म आहे, आणखीन त्या परब्रह्माचं मी उपासना करते म्हणजे त्याच्या जवळ आहे मी, आणि तद्रूप होणार आहे, म्हणजे मी ब्रह्मरूप होणार आहे, कारण मी ब्रह्म आहे. हा जर का सगळं त्याच्या मागे ज्ञान असलं, त्याच्यासह जर का आपण उपासना केली, तर तेवढी देखील आपल्याला पार करायला पुरेशी. अभ्यास कधी लागतो इतर ग्रंथांचा? जेव्हा बोलायचं असेल तेव्हा. तुमचे सद्गुरू एक उदाहरण देतात याला, की स्वतःचा रोग बरा करायला एक औषध पुरतं, पण जर का औषधांचं दुकानच असलं तर सगळी औषधं लागतात. तसं असतं की स्वतःच्यासाठी एक ग्रंथ अगदी पुरेसा असतो, त्याच्या पलीकडे जायची गरज नसते. पण कधी जर का आपण अभ्यास व्यवस्थित त्यानुसार केला तर त्याच्यात सांगितल्याप्रमाणे, पण आपल्याला कंटाळा येतो, मग अनुसंधानाच्या दृष्टीने आणखीन एखादा ग्रंथ वाचायला ठीक आहे, हरकत काही नाहीये, पण त्याच्या अडकू नये. मुख्य ते आहे की मग ह्या ग्रंथात अमुक छान सांगितलंय, त्या ग्रंथात तमुक छान सांगितलंय, आपल्याला अहंकार यायला लागतो त्याचाही, की मला हे माहिती आहे, हे मी अभ्यासलेलं आहे, हे मला कळलेलं आहे, हाही अहंकार होतो. आणि हा अहंकार आपल्याला ब्रह्मराक्षस बनवतो. उपनिषदात सांगितलेलं आहे, ईशावास्यात आहे की ही जी परोक्ष विद्या ही आपल्याला केवळ विद्येच्या नादात लागलं तर आपल्याला बुडवते, पण जेव्हा त्याच्यात पूर्णपणे अडकतो आपण, आणखीन मला कळताय अशा म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या बद्दल सुद्धा जेव्हा अशा ह्यानी जातो आपण, मी ब्रह्म आहे अशा अहंकाराने जेव्हा आपण जातो, तेव्हा आपल्याला ती अगदी रसा तळाला नेते पूर्णपणे. म्हणून अभ्यास हा करायचा, माया कार्य आहे हे जाणायचं आहे. शास्त्र त्याच्या लिमिट्स आपल्याला माहित पाहिजे. प्रत्येक गोष्टीला उपयोग आहे, पण किती उपयोग होणार आहे, मर्यादा आहे त्याला, त्याची लिमिट्स माहिती करून घ्यायची असतात, ती जाणून त्याचा अभ्यास करायचा असतो. आणि तसा अभ्यास केला तर आपण निश्चितपणे भवसागर ओलांडू शकतो, निश्चितपणे. त्याच्यात कुठलाही शंका नाहीये. आपल्याला हे आश्वासन दिलेलं आहे, शास्त्राने दिलेलं आहे, सद्गुरूंनी दिलेलं आहे. त्यामुळे ह्या आश्वासनाच्या बळावरती, त्याच्यावरती श्रद्धा ठेवून जर का तसा अभ्यास केला, हे जे अनात्म सगळं कार्य आपल्याला सांगितलंय ते अंतःकरणात न जर का आपण बाजूला झालो, त्याच्यापासून माझं माझं करून कवटाळून बसलो नाही, तर आपण सुटू शकतो. मग आता पुढे विषय बदलतात. 126 मध्ये आचार्य माया कार्य सगळं सांगून झाल्यानंतर आता ते विषय बदलतायत. आणखी आता सांगतायत ते की अथ ते संप्रवक्ष्यामी स्वरूपम परमात्मनः यद विज्ञाय नरो बंधान मुक्त कैवल्यम अश्नुते. म्हणजे आता मी तुला, अथ, आता मी आता तुला काय सांगतो की
परमात्म्याचं स्वरूप सांगतो. परमात्मा कसा आहे, माया कशी आहे सांगितलं तुला. आता परमात्मा कसा आहे सांगतो. आणि हा परमात्म्याचं स्वरूप जाणलं की नरो बंधान मुक्त, हा या सगळ्या बंधांपासून मुक्त होतो आणि कैवल्यम अश्नुते, कैवल्याचा लाभ घेतो, अनुभव घेतो कैवल्याचा. कैवल्य म्हणजे केवल, केवल वर्ण कैवल्य आलाय. आणि केवल म्हणजे फक्त ब्रह्म, ते एकच ब्रह्म सगळीकडे व्यापून आहे. तर त्याचा अनुभव, त्याच्याबद्दल आता तुला सांगतो, त्याचा अनुभव येईल जर का ते जाणलं तर म्हणजे बुद्धीने नाही, केवळ त्याचा अनुभव घेतला तर. आणि अनुभव सुद्धा एकदा घेऊन पुरत नाही. एकदा अनुभव जर का आला, आणखीन असे छोटे छोटे ग्लिम्सेस येत जातात साधन काळात. समर्थांचा जो साधन आहे, साधक समास आहे ना, साधक लक्षण नावाचा, तर त्याच्यात त्यांनी जो साधक सांगितलेला आहे, त्याच्यात ते म्हणतात की बळेची स्वरूपी लावी लक्ष, या नाव साधक. म्हणजे स्वरूपाकार होतोय, पण त्याच्यासाठी त्याला खूप प्रयत्न करायला लागतात, साधना करायला लागते. ते त्याचं सहज झालेलं नाहीये, म्हणून त्याला साधक म्हणतात. आपण जो मुमुक्षू असतो, म्हणजे जो साधना करायला लागतो, त्याला साधक म्हणतो, तेही बरोबर आहे. पण समर्थांचा साधक फार वरच्या लेव्हलचा आहे, की ज्याला अनुभव आता यायला लागलेला आहे, चित्त शांत झालेलं आहे, शुद्ध झालेलं आहे, त्याला ग्लिम्सेस यायला लागलेले आहेत. आणि दृढते कारणे करी साधन, या नाव साधक, असं ते म्हणतात. तो अनुभव दृढ व्हावा, म्हणजे तो सहज व्हावा, त्या अनुभवाला सहजता व्हावी. मी ब्रह्म आहे असं आठवण करून द्यायला लागू नये, इतका ब्रह्मभाव सहज होणं. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, ही आत्मबुद्धी इतकी सहज होऊन जावी की त्याचा साधना करायची गरजच पडू नये, ती सहज भाव व्हावा. सहज भाव कुठचा असतो, त्या मला वाटतं नाना यांची पेशवाईतले नाना फडणवीस, त्यांची कथा आहे बहुतेक, की एक माणूस गेला आणि म्हणाला की माझी मूळ भाषा कुठली आहे, जन्म भाषा कुठली आहे, हे जर का तुम्ही मला सांगितलं, तुम्ही म्हणजे तुमच्या ह्याच्याबद्दल ऐकलंय, चातुर्याबद्दल, तर ते मला ते तुम्ही ओळखून दाखवा, नाहीतर हरलात म्हणून कबूल करा. नाना म्हणाले की बघूया आपण, मला जमताय का, तू राहाच. म्हणून त्याची राहायची सोय केली. आणखीन सेवकाला सांगून ठेवलं की हा गाढ झोपल्यानंतर त्याच्या अंगावरती गार पाणी होत, आणि तो काय बोलतो हे मला येऊन सांग. त्याप्रमाणे केलं सेविकाने. केम छू वगैरे अशा तऱ्हेचा त्यांनी काहीतरी बोलला. तो सेवकाने जाऊन सांगितलं की असं असं तो बोलला. नाना फडणवीसांनी दुसऱ्या दिवशी त्याला सांगितलं की तू गुजराती. त्याला आश्चर्य वाटलं की कसं काय ओळखलं. ह्याला कारण काय, की झोपेत ना अशा पद्धतीने उठवल्यानंतर जे मुळातली भाषा आहे ती प्रकट झाली, जे मुरलेलं आहे ते प्रकट झालं. तसं मी ब्रह्म आहे हे पूर्ण मुरून जातं. झोपेत न उठवलं, स्वप्नात. एक उदाहरण माझ्या श्री गुरूंनीच दिलं होतं, की स्वप्नात जर का साप चावला तर साप मिथ्या, देह मिथ्या, मी ब्रह्म आहे हे तिथल्या तिथे त्यांचा, त्या सापाचा आणि त्याच्या दंशाचा वासलात लावून टाकली, त्याचा निकाल लावून टाकला. म्हणजे मी ब्रह्म हे स्वप्नात सुद्धा पक्क झालेलं. असं जेव्हा पक्क होतं तेव्हा तो दृढ अभ्यास झालेला आहे. तोपर्यंत आपला अभ्यास कच्चा असतो, तो परिवर्तनीय असतो. जर का तो सोडला तर माणूस पुन्हा बंधनात सापडू शकतो, आणखीन पहिल्यापेक्षा वाईट बंधनात अडकतो, ब्रह्मराक्षस होतो. याला कारण मला आता अनुभव आलेला आहे, मी अनुभवी, मी ज्ञानी, असा त्याला अहंकार होतो, म्हणून तो अडकू शकतो. यासाठी परमात्म्याचं स्वरूप सांगतायत
आचार्य इथं. पण यद विज्ञाय जेव्हा म्हणतो आपण, तर तेव्हा ते अशा पद्धतीचा अपरिवर्तनीय अपरोक्ष अनुभव जेव्हा पक्का होतो, तेव्हा खरोखरी यद विज्ञाय होतं. परोक्ष ज्ञान आणखीन एवढेच कुठेतरी झलक एवढं पुरेसं नसतं. तसं पक्क जेव्हा होतं, तेव्हा तो बंधातनं पूर्ण सुटून ती कैवल्य म्हणजे ती केवळ तेच होऊन राहणं, ते त्याला मिळतं. जरी जगात तो वावरत असला, जरी जगासारखा व्यवहार चाललेला असला, तरी देखील आतमध्ये तो ते होऊन राहिलेला असतो. व्यवहारात तो रागवलेला दिसेल, व्यवहारात आवडीनिवडी दिसतील, पण समुद्रात जसं वरती लाटा असतात, पण खोल तळाशी अत्यंत शांती असते, तसं त्याचं असतं की आतमध्ये पूर्णपणे त्याचं ज्ञान, आनंद स्थिर असतं. वरवर व्यवहारात जसं वागायचं तसं तो वागत असेल, पण तरी देखील त्याची शांती आपल्याला कळते. आपली शांती वरवरची असते, त्याची शांती आपल्याला वेगळी ती जाणवते. की काही झालं तरी जे प्रारब्धाच्या बळाने एखाद वेळे शाप वगैरे दिलेले आहेत ना ऋषींनी, नाहीतर असा प्रश्न येईल की मग ऋषी कसे काय रागावून शाप देतात. तो प्रारब्धाचा भाग असतो. म्हणजे वाल्मिकी ऋषींची हे सांगते की वाल्मिकी ऋषींनी जेव्हा आपल्याला माहिती आहे की त्यांनी शाप दिला होता त्या पारध्याला की तुमच्या ह्याच्यात कधीही कोणीही शांत होणार नाही, सुखी होणार नाहीये म्हणून. आणि तो त्यांनी श्लोकबद्ध आला होता. तोपर्यंत छंद जे होते ते फक्त ह्याच्यात होते, वेदात होते. पण प्राकृतात काव्यबद्ध असं तो शाप हा पहिला होता. आणखीन तो शाप काव्यबद्ध होऊन आला होता. याचं नंतर वाल्मिकींना स्वतःला आश्चर्य वाटायला लागलं की हे कसं काय अशा पद्धतीने मी बोललो. आधी रागावलो कसा, शाप दिला कसा, आणखीन तो छंदबद्ध कसा काय आला. तेव्हा ब्रह्मदेव त्यांना भेटायला आले, प्रकट झाले, म्हणाले की ही योजना होती, त्याचं प्रारब्ध असेल, पण हा तुमच्याद्वारा असा प्रकट होणार होतं आणि म्हणून तो तुमच्या मुखातनं आला. ही आमचीच योजना होती. आणि आता रामाचं चरित्र अशा पद्धतीने श्लोकबद्ध करा तुम्ही. म्हणून पहिलं जे झालंय पद्यवाङ्मय, ते शापातून आलेलं आहे. आपण कशावरनं तिथे गेलो? जीवनमुक्ताचं. की तो वरवर जरी अशा पद्धतीने असलं तरी आतमध्ये तो शांतच असतो. कैवल्यम अश्नुते, कैवल्याचा भोग घेत असतो. तो कैवल्याचा म्हणजे केवलता, म्हणजे मी ब्रह्म आहे आणि तो आनंदरूप झालेला असतो, सच्चिदानंदारूप तो झालेला असतो. मग पुढे तेच सांगतायत की ते कसं आहे, स्वरूप जे आहे ते परमात्म्याचं स्वरूप मी तुला सांगतोय ते कसं आहे. अस्ति कश्चित स्वयं नित्यम अहम प्रत्ययलंबन अवस्थात्रय साक्षी सन पंचकोश विलक्षण. अस्ति काय आहे, एक पंचकोशांहून वेगळा, तीन अवस्थांचा साक्षी. कश्चित स्वयं म्हटलाय की कोणी असा एक आहे, मी नित्य आहे. अहम प्रत्ययलंबन म्हणजे मी ह्या जो आपल्याला अनुभव आहे, मी आहे, मी ह्याचा विषय आहे तो. आणखीन अवस्थात नित्यम अहम प्रत्ययलंबन अस्ति कश्चित स्वयं, आणि अवस्थात्रय साक्षी, तिन्ही अवस्थांचा जो साक्षी आहे, आणि पंचकोशांहून वेगळा. आता हे जे एवढं सगळं सांगितलेलं आहे, इथे अहम जो आहे, अहम प्रत्ययाचा विषय,
अहम प्रत्यय म्हणजे मी अहम म्हणतेय. कोणाला अहम म्हणतेय? अहम सामान्य हे लक्षात घ्यायचं. आपण दार वाजवतो, आत्म विचारणार कोण आहे? मी आहे. मी आहे म्हणजे कोण आहे? मी आहे हे प्रत्येक जण तेच म्हणतो, मी आहे. सामान्य मी आहे हा. अहम प्रत्ययाचा विषय आहे. अहम म्हणजे मी प्रत्ययाचा विषय काय आहे? आत्ता हा देह आहे. पण वास्तविक पाहता मी खरा जो आहे तो मी प्रत्ययाचा विषय आहे. पण मी आहे हे जे आपलं ज्ञान आहे, हे सामान्य प्रत्ययाचं ज्ञान आहे, सामान्य अहमचं ज्ञान आहे. आणखीन हा जो अहम आहे हा त्या परब्रह्माचा आविष्कार आहे, सामान्य रूप आहे. विशेष रूप म्हणजे मी स्त्री आहे, मी देह आहे, मी इंद्रिय आहे. विशेष रूप आलं. सामान्य रूप माझं अस्तित्व, मी आहे, तो कायम आहे. जे सर्वांचे हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे वृत्ती स्फुरे अहर्निशी, स्फूर्ती स्फुरे अहर्निशी, ते वस्तुगामी. माऊली सांगतात की सगळ्यांच्या हृदयात म्हणजे अंतःकरणात मी आहे अशी जी मी अमुका आहे म्हणजे मी आहे अशी जी स्फूर्ती सारखी येत असते, ते वस्तुगामी, ती परब्रह्म वस्तू आहे. म्हणजे कसं आहे, तर मी आहे हे आहेपणा कुठून आला आपण पाहिलेलं आहे की आहेपणा हा जो आहे हा सतकडनं आलेला आहे. सतरूप ब्रह्म जे आहे तर त्याच्याकडनं हा आहेपणा माझ्यात आलेला आहे. मी आहे, मी आपण त्याला लावलेला आहे, अहम प्रत्यय गोचर. पण हा मी आहे हा जो आलेला आहे हा तिथून आलेला आहे. आणि म्हणून आपण सामान्यपणे मी आहे आपण म्हणत जातो. हे प्रत्येकाच्या अंतःकरणात ही स्फूर्ती आहे, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आहे. आणि ही जाणीव म्हणजे वस्तू. अशा पद्धतीने इथे अहम प्रत्यय लंबन म्हणून जे म्हटलेलं आहे की मी अशा प्रत्ययाचा विषय, तर त्याच्यावरनं ते माऊलीने तेच सांगितलेलं आहे, वेगळ्या भाषेत सांगितलेलं आहे. सगळे संत तेच सांगणार आहेत, त्याच्या पलीकडे काही सांगणार नाहीये. आपल्याला जोडून घ्यायला लागतात. फक्त साखळ्या जोडून घेतल्या की काम झालं आपलं. म्हणून असा स्वयं नित्यम आहे हा जो अहम प्रत्यय लंबनवाला जो आहे कोण, तो नित्य आहे, तो नाही असं कधीच नाहीये. आज मी ह्या देहात नसेन पण माझं अस्तित्व कधी जाणार नाहीये, मी आहेच. आणखी ती जी मी आहे ती अवस्थात्रयांची साक्षी आहे. मी शरीराला बघतेय, मी जागी आहे, मी बघतेय. जागृती म्हणजे ईश्वराच्या सगळ्या सृष्टीच्याकडे मी बघतेय. इथे सगळ्याचं मला ज्ञान होत आहे. स्वप्नातल्या विषयांचं मला ज्ञान होतं, म्हणजे मी स्वप्न पण मी बघत असते. बघतेय म्हणजे मी साक्षी आहे. प्रत्यक्ष मी जी आहे ती त्याच्यात नसते. जी वरवर भासणारी मी आहे जीवरूप, तर ती तिथे इन्व्हॉल्ड असते. पण साक्षी रूप जी मी आहे, जी अहम प्रत्यय लंबन मी आहे, ही जी आहे ती त्याच्यात साक्षीत्वानी असते. आपण प्रयोग सुद्धा करायला हरकत नाहीये की जागृतीत आता आपण कुठे चाललोय, समजा गाडीतनं चाललोय, ट्रेन मधनं चाललोय, बस कुठेही आपण चालतोय. विचार करायचा की आपण गाडीतनं चाललोय, गाडी चाललीये, मी चाललीये का? गाडीच्या मुळे चाललीये. इकडून तिकडे जे चालणं चाललंय ते गाडी चाललीये, मी चालत नाहीये. तसा माझा देह चालतोय, मी चालत नाही. ह्या पद्धतीने जर का आपण गेलो तर आपण देहाचं वगैरे सगळ्याचं साक्षीत्व करायला लागतो. हळूहळू त्याच्यापासून दूर व्हायला लागतो. जसं जे माझं आहे म्हणतो ते मी असणं शक्य नाही, ह्या पद्धतीने विचार करतो. तसं मनात काय चाललंय, बुद्धीचं काय चाललंय निर्णय, असं जर का आपण अलिप्तपणे बघायला लागलो तर आपण त्याचं साक्षीत्व करू शकतो. आणखीन जसं साक्षीत्व करू तसं आपण त्याच्यापासून वेगळे व्हायला लागतो.
वेगळे झालो की आपलं खरं स्वरूप जे आहे तर तिकडे आपल्याला जायला सोपं होतं आणखीन. म्हणून ह्या पद्धतीने अवस्थात्रयांचा मी साक्षी आहे. आता सुषुप्तीचं मी साक्षी कशी असेल? तिथे मी नसते, सुषुप्तीत मी नसते, पण जाग झाल्यानंतर मी गाढ झोपले होते वगैरे आपण म्हणतो, तर तिथे साक्षीत्व करायचं. असं मी म्हणतेय. कोण गाढ झोपलं होतं? विचार करायचा. अवस्था तिन्ही अवस्थांचा साक्षी असतो आणि पंचकोश विलक्षण. आपण अवस्थांचा मागे विचार करून झालेला आहे, पंचकोशांचा पुढे येणार आहे. 5 कोश म्हणजे जीवाच्या भोवती ह्या 5 कोश आहेत, कव्हर्स आहेत, ज्ञानासारखी गवसणे आहेत, काहीही म्हणा, असे 5 आहेत असं म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष 5 आभळे उशीवरती घातलायत का ह्या? तसं नाहीये. हे जे कोश आहेत हे आपल्याला बांधणारे कोश आहेत. जसा तो रेशमाचा किडा असतो ना, स्वतःच्या भोवती कोश विणून घेतो, आणखीन मरतो. त्या कोशांच्या मोहापायी माणूस त्याला मारतो, आणखीन ते काढून घेतो, नाहीतर तो ते तोडतो, आणखीन बाहेर पडतो. पण आपले कोश आपण तोडू शकत नाही आहोत, कारण आपण ते इतके घट्ट बांधून ठेवलाय. ते तोडण्यासाठी हा अनात्म विचार आहे की अनात्म तत्व टाकण्याचा देहाचा विचार पंचकोश का म्हटलाय? ते बांधतात म्हणून. ते एक 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 तोडून टाकायचं आहेत आपल्याला, काढून टाकायचं, म्हणजे विचाराने त्यांच्यापासून बाजू लावायचा आहे. त्याच्यासाठी पंचकोश आपल्याला समजावून घ्यायचे असतात. आणखीन हे 3 देह जे आहेत, ह्या 3 देहांमध्ये म्हणजे 3 अवस्था त्या 3 देहांच्या आहेत. स्थूल देहाची जागृत अवस्था आहे, सूक्ष्म देहाची स्वप्नावस्था आहे, आणखीन कारण देहाची गाढ निद्रा म्हणजे सुषुप्ती अवस्था आहे. सगळा विचार आपला हा झालेला आहे. तर हे जे 3 देह आहेत, ह्या 3 देहात 5 कोशांची कल्पना केलेली आहे. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आणखीन आनंदमय, असे ते 5 एकाहून एक सूक्ष्म कोश सांगितलेले आहेत. याच्यातला जो अन्नमय कोश आहे तो म्हणजे आपला स्थूल देह. अन्नमय का म्हटलाय? त्याचा विचार पुढे होणारच आहे सगळा. पण हा अन्नातून निर्माण झालाय, आईने खाल्लेल्या अन्नावरती जगतोय, आणि शेवटी स्वतःही अन्नच कोणाचं तरी होणार आहे. कोल्ह्या कुत्र्यांचं होईल असं नाही, पण जरी जाळलं तरी देखील शेवटी मातीमधनं आलाय आणि मातीमध्ये मिसळलाय. मातीतनं पुढे अन्नच होणार आहे कोणाचं तरी. कल्पना विचित्र वाटत असेल, पण सत्य आहे ती. म्हणून हा अन्नमय कोश आहे. त्याच्याहून सूक्ष्म आहे तो प्राणमय कोश आहे. प्राणमय म्हणजे पंचप्राण, अचेतन आहे. प्राण जे आहेत पूर्ण अचेतन आहेत. मी गाढ झोपलेली असताना प्राण जागे असतात, प्राण काम करत असतात, 5ही प्राण. पण तरी देखील मला घरात काय चाललंय, कोण काय बोलताय, काही कळत नाही. जर का ते चेतन असते तर त्यांना कळलं असतं, पण ते अचेतन आहे. मनोमय कोश, मनोमय कोशात मन आणखीन ज्ञानेंद्रिय असं येतं. हा सत्वगुणाचा आहे. प्राण आणखीन कर्मेंद्रियवाला प्राणमय कोश जो आहे तो रजोगुणाचा आहे. आणखीन मनोमय कोश, आणखीन विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोशात बुद्धी आणखीन ज्ञानेंद्रिय अशी येतात. सत्वगुणाचा आहे हा, कारण तिथे ज्ञान आहे. ज्ञानेंद्रिय आहेत ना, सत्वगुणाचं येते. पण मन हे बुद्धीपेक्षा जास्त स्थूल आहे. विचार करत असतं, हे करावं ते करावं, 100 गोष्टींचं ते धावत असतं. आणि बुद्धी स्थिर आहे, बुद्धी जास्त सूक्ष्म आहे. ती निर्णय देते, मनाला आज्ञा करते. म्हणून बुद्धीचा कोश वेगळा मानलाय, आणखी मनाचा कोश वेगळा मानलाय. आणि त्याच्याहून सूक्ष्म आनंदमय कोश आहे, जो गाढ झोपेत फक्त त्याच्यात आपण बुडलेले असतो. पण अज्ञानाने आवृत असल्यामुळे
ते आपल्याला ज्ञानरूपता आली आहे हे कळत नाही, पण आनंदाचा मात्र आपल्याला निश्चितपणे तिथे अनुभव असतो. म्हणून तो आनंदमय कोश आहे, पण तो शेवटी कोश आहे. हे तिन्ही पाची हे वेगळे आहे. आणि जो आत्मा ह्या 5 कोशांच्याहून वेगळा आहे, 3 देहांच्याहून, त्या अवस्थांहून, सगळ्याहून वेगळा आहे, असा कोणीतरी आहे असं इथे सांगितलंय. की आपण ज्या सगळ्यांना आपण जाणतो की हे आहे, हे आहे, हे मी असू शकेन, या पद्धतीने ज्या सगळ्या गोष्टी जाणतो त्या सगळ्यांहून वेगळ्या आहेत हे सांगण्यासाठी अशा पद्धतीने सांगतायत. आणि पुढे त्याचं सांगतायत की यो विजानाति सकलम जाग्रत स्वप्न सुषुप्तिषु बुद्धी तद्वृत्ती सद्भावम अभावम अहम इत्ययम. म्हणजे तो जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या 3 अवस्थांना जसा जाणतो तसंच सगळ्या दृश्य जड वर्गाला जाणतो. म्हणजे काय काय आहे जड वर्ग? म्हणजे जे आपण मगाशी अनात्म पाहिलं त्या सगळ्याला जो जाणतो. जाणतो म्हणजे तो ते नाहीये, तो जाणतो, तो वेगळेपणाने जाणतो. विजानाति सकलम जागृत स्वप्न सुषुप्तिषु तिन्ही अवस्थांमध्ये जे काय घडतंय ते त्याला त्याचं ज्ञान होतं आणि त्याला कळतं. म्हणजे तो त्या अवस्था नाही, तो वेगळा आहे अवस्थांहून. त्याला बुद्धी कळते. बुद्धी म्हणजे अंतःकरण. इथे अंतःकरणाचे सगळे पदर घ्यायचे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळे पदर ज्याला कळतात. बुद्धी तद्वृत्ती त्याच्यात होणारे सगळे बदल म्हणजे मनोवृत्ती, चित्तवृत्ती, अहमवृत्ती. वृत्ती म्हणजे अंतःकरणात होणारा बदल. कशासाठी बदल होतो? काहीतरी कळतं त्याच्यातनं आपल्याला. मनोवृत्ती, मन जातं, हे बघतं, मला हे हवं ठरवतं, तिथे मनोवृत्ती येते. त्याला सहाय्य ज्ञानेंद्रियांचं आहे. तसंच बुद्धी मनाने आणलेल्या गोष्टींना निर्णय जेव्हा करते तेव्हा तिलाही ज्ञानेंद्रियांचं सहाय्य आहेच. ती सूक्ष्म आहे कारण ती निर्णय घेते. आणखीन मनाचे व्यवहार ती बघत असते, पण ती निर्णय घेते म्हणजे काहीतरी तिच्यात बदल होतो की नाही, तरंग उठतो की नाही. जिथे बदल आहे तिथे विकार आहे, त्याला वृत्ती असं नाव आहे. त्या विकाराला वृत्ती असं म्हणतात. अंतःकरण वृत्ती. आणि अंतःकरण वृत्ती ह्या मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती आणि अहमवृत्ती अशा म्हणण्यात येतात. त्यातली आता बुद्धीने ज्याचा निर्णय घेतलाय तर त्या विचाराला पकडून ठेवणं म्हणजे त्या विचाराबद्दल तिथेच जसा बैल घाण्याभोवती फिरत असतो त्या पद्धतीने फिरत राहायचं. आमच्या कोकणात चकवा म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे भूताचा प्रकार आहे. बरं, कोकणात भूत बरीच आहेत. आणखीन हा जो चकवा आहे हा माणसाला तिथल्या तिथे रस्ता सापडू देत नाही. त्या रस्त्यात गोल 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 तेवढ्याच भागात फिरवत ठेवतो आणि मग चकव्यातनं चुकून बाहेर पडू शकतो, नाहीतर दमून जातो तिथेच बसतो. तसा चकवा असतो आपल्याला लागलेला. हा सगळ्या ह्या अनात्म गोष्टीत रमतो. इथे जो आहे तो चित्त त्याच्यातच अडकून राहतो. मुलीचं लग्न, मग लग्न व्हायला अजून 6 महिने आहेत, पण माझ्या डोक्यात सारखं तेच. कोणाला बोलवायचं, याद्या करायला हव्या, कोणाला काय द्यायचं, याद्या करायला हव्या, कुठून आणायचं, बजेट काय ठेवायचं, कार्यालय कुठलं, अखंड त्याच्या भोवती गोल 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 मी फिरत राहिले. चित्ताचं हे काम आहे. त्याला उदाहरण म्हणजे आपलं पाणी आपण घालतो ना, भांड्यातनं ठेवलं, भांड्याच्या आकाराचं होतं ते तसंच होऊन राहतं. झाडाच्या आळ्यात सोडलं त्या आकाराचं होऊन राहतं. जिथे जाईल, नळात असलं नळाच्या आकाराचं होईल ते, जिथे जाईल त्या आकाराचं ते होऊन राहतं.
तसं चित्त जलतत्वाचं आहे. आणखीन ते त्या आकाराचं होऊन राहतं, म्हणजे ते तिथल्या तिथे फिरत राहतं, त्या विषयालाच पकडून ठेवतं. म्हणून चित्ताला जो विषय द्यायचा तर तो परब्रह्माचा द्यायचा. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की थोडे आहे चित्त साह्य झाली आहे. चित्ताचं जर का साह्य मिळालं, त्याने जर का परब्रह्माला पकडून ठेवलं, तर वेळ नाही लागणार. मग थोडं आहे अगदी, पटकन काम तुमचं होऊन जाईल, परब्रह्मरूप व्हायला वेळ लागणार नाही. प्रोव्हायडेड चित्ताने त्याला पकडून ठेवलाय. चित्ताला जर का त्याची गोडी लागली, चित्त चाकाटले, अशाच तऱ्हेचा शब्दप्रयोग केलेला आहे माऊलींनी. चित्ताला त्याचीच फार गोडी लागली अगदी, आणखीन त्याच्यामुळे चित्त त्याला धरून ठेवतं. हे चित्ताचं काम झालं. हे सगळे जे आहेत, बुद्धी आणि तत्ववृत्ती आणि अहम तर अखंड आहेच, हे सगळं मीच्या वरतीच चाललेलं असतं. अहम वृत्ती जी आहे ती सगळ्याच्या बॅकग्राऊंडला आहे. मी करतेय, मला हे हवाय, मी हा निर्णय घेतलाय, सगळीकडे मी आहे मागे. म्हणून सर्वांची हृदयदेशी मी आहे. मीची वृत्ती सतत आहे. मी पहिला आहे. ब्रह्मावरती देखील मी आहे हाच तरंग उठला ना मायेचा, त्यालाच माया म्हणतात ना. तसाच आपल्याला मी आहे हा तरंग सोडत नाही, कारण तो मूळ आहे, तो मायेचं स्वरूप आहे. आणखीन तो ब्रह्माकडे निर्देश करतो. मी आहे जे आहे ते ब्रह्माच्या अधिष्ठानावरती पहिला तो संकल्प आहे आपल्याला. म्हणून अहम भाव अहम इत्ति अयम, हे जे आहे हे सगळं जो जाणतो, हे सगळं जाणणारा जो आहे ते तत्व, ते ज्ञानरूप तत्व आहे. आणि हा जागृती, स्वप्न, सुषुप्ती काय जाणत नाही. म्हणजे थोडक्यात जागृतीत जे काय असेल ते, स्वप्नात जे काय असेल ते, सुषुप्तीचा प्रश्नच नाहीये. आणखीन बुद्धी आणि तद्वृत्ती, अंतःकरणाला सुद्धा जो साक्षीत्व करतो ते तत्व मी आहे. हा जो ब्रह्मतत्व आहे ते असं आहे, या पश्यति स्वयं सर्वं यम न पश्यति कश्चन यश्चेतयति बुद्ध्यादि न तद्यम किंवा तू अयम यम चेतयत्ययम. म्हणजे जो सगळं पाहतो, म्हणजे सगळ्याचा साक्षी आहे, पण त्याला कोणीही बघू शकत नाही. का नाही बघू शकत? तो सगळा पाहतो, कसं आपण पाहिलं की सगळ्याचा तो साक्षी आहे. पण मग जर का सगळ्यांच्याकडे तो बघतोय, तर मग त्याला कोणी नाही बघत हे कसं काय? प्रश्न आहे ना. मी जर का सगळ्याला बघते तर मला बघतायत, पण मला बघतायत का माझा देह बघतायत? मला नाही कोणी बघू शकत. खरी मी जी आहे तिला कोणीही बघू शकणार नाही, कारण ती निरवयव निर्विशेष अशी आहे. मूळ जे माझं स्वरूप आहे, जे हे सगळं बघतं, म्हणजे ज्याच्यामुळे बघितलं जातं, ते चैतन्य देतं आपल्याला. आणखी त्या चैतन्यामुळे डोळे काम करू शकतात. डोळ्याच्या मागे ते चेतन तत्व आहे, म्हणून मला ज्ञान होत आहे. ते तत्व मी आहे. पण त्या तत्वाला कोण बघणार? ते त्याला काहीच विशेष नाही, ते सामान्य सगळीकडे व्यापून आहे. त्याला आकार नुकार विशेष काहीच नाहीये. कसं त्याला बघणार मी? आकाशाला बघता येतं? नाही येत. हवेला बघता येतं? वायूला नाही येत. जेव्हा वारा वाहतो तेव्हा धूळ उडते, आपण धूळ बघतो. धूळ इथनं तिथे वेगात जाते, म्हणजे वारा असा असला पाहिजे असा त्याच्यावरनं आपण तर्क करतो. आकाश सगळीकडे पोकळी रूपाने व्यापून आहे. जेव्हा पोकळीकडे आपण लक्ष देतो तेव्हा ते आकाश असतं. आणखीन प्रत्यक्ष आकाश असं काही दिसतं का आपल्याला? हातात असं देता येतं का? इथे आकाश आहे, मी बसलीये, ती मी आकाशातच बसलीये. हे जे टेबल आहे हे आकाशातच आहे, पण आकाश असं वेगळं आपल्याला दिसतं का? ब्रह्म त्याच्याहून सूक्ष्म आहे, ते कसं आपल्याला दिसेल? पण ते मी आहे, हे लक्षात घ्यायचंय. आता पुढला जो आहे
यश चेतयती बुद्ध्यादी वगैरे त्याचा विचार कुठल्या वेळेस होईल. इथे आता आपण थांबूया, वेळ झालेली आहे. ह्या श्लोकाचाच विचार कुठल्या वेळेस होईल. आता 129 128 पर्यंत झालं आपलं पूर्ण. खूप छान. हरी पुन्हा ओम. एकदा तुम्हाला नमस्कार ज्योत्स्नाताई. कोणाला प्रश्न असतील तर आपण कॅमेरा ऑन करून विचारावे. खूप विषय येऊन गेले आज. होय, अहम मायाच प्रत्ययाचा. होती ना ती. हम्म. आणि पुढे बरेचसे त्याचं स्पष्टीकरण येणार आहे. पंचकोश वगैरे पुढे प्रत्येक कोशाच्या बद्दल श्लोक आहेत. प्रश्न आहेत? नाही आहेत. मला एक प्रश्न आहे ज्योत्स्ना. अहम अहम प्रत्यय अवलंबन जो हा शब्द आलाय हम्म. 127व्या श्लोकात, हो हो हो. तुम्ही सांगितलं छान, म्हणजे मला कळलं. पण म्हणजे प्रत्ययाचा विषय असं अर्थ आला इथे, पण हो, म्हणजे प्रत्ययाचं आलंबन आणि श्लोकात शब्द आलंबन आलाय आणि इथे अर्थात विषय असं आलाय. तर त्याच्या मागे जो आहे तो अं, त्याच्या मागे जो आहे प्रत्यय. तो. हा. आणि ओके. आलंबन म्हणजे आधार या अर्थी पकडून ठेवायचं, हम्म. तो पण येतो. मग अहम जो आहे आपल्याला जाणवतो कसा? अहमच्या मार्फत जाणवतो. हम्म. बरोबर आहे की नाही? हम्म. मी आहे, त्या आहेचा आधार मी आहे की नाही, तो अहम सामान्य अहम आहे. म्हणून तो ब्रह्माच्या कडे बोट दाखवणार आहे. बोट दाखवणार आहे. हा. मग ते वस्तू गामी जे माऊली म्हणतात, गामीचा अर्थ तसा तो निर्देश करणं असा आहे. निर्देश करणार आहे. अच्छा. तो वस्तू गा मी, अरे गा मी नाही येते. वस्तू गामी. अच्छा. हरिओम. हरिओम. हो. वस्तू गा मी. गा म्हणजे अरे, ती परब्रह्म वस्तू मी. गा म्हणजे अरे, अशा अर्थी येतो तो जुन्या ह्याच्यात अच्छा शब्द. अच्छा. म्हणजे त्याच्यात गम्यता वगैरे याच्यात काहीच त्याचा काही नाही नाही, संबंध नाहीये. बरं. अजिबात नाही. ठीक. कारण की अद्वैत मकरंदात असा जो मी परवाच वाचत होतो, त्याच्यात साक्षी सर्वांती प्रेया हा नहम नाहम कदाचन असं आलंय, आणि त्याच्यात पण असाच की मी साक्षी रूप आहे आणि अहम नाही आहे. हो, हम नाहीये. अहम त्याच्याही मागे परिणाम आहे, पावतो कारण तो म्हणून. बघतोय, परिणाम पावतो. हम्म. अहम हा पहिला परिणाम आहे. आणि साक्षीत्वात अलिप्तता आहे पूर्ण. त्या दृष्टीने साक्षी हे धरायचंय. साक्षी ब्रह्म सुद्धा समर्थांनी नाकारलाय की नाही नंतर. हम्म. 14 ब्रह्मांचा समास या दृष्टीने वाचण्यासारखा आहे. अच्छा अच्छा. ज्योत्स्ना मावशी, मला एक प्रश्न होता. हम्म. की आपण जेव्हा साक्षीत्व आपण करायचं आपण म्हणतो, त्यावेळेला म्हणजे आपलं म्हणजे जीव साक्षीत्व करतो का मन साक्षीत्व करतं, हे थोडं माझं कन्फ्युजन होत आहे. हे सगळं जीवच करतो. मन अच्छा. हे जीवाच्या म्हणजे चिदाभासाच्या, आता तू ह्या पद्धतीने बोलते म्हणून सांगते की चिदाभासाच्या मुळे ते हम्म, आत्म्याच्या सत्तेवरती आत्मा मागे आहे, हम्म, आत्मतत्व मागे आहे. हम्म. आत्मतत्व आहे म्हणून त्याचं प्रतिबिंब आहे. बरोबर बरोबर आहे. बरोबर. हो. आणि ते प्रतिबिंब बुद्धीमध्ये आहे म्हणून बुद्धीला चैतन्य आल्यासारखं वाटतंय. बरोबर. हा. हम्म. म्हणजे ओके. मग कुठे गेली ती बाण? हा, जीव. या म्हणजे माझं कन्फ्युजन कुठे झालं की जीव आहे याचा अर्थ अंतःकरण आहे, त्याच्यामुळेच तो जीव आहे. नाही. आणि मग हो. अंतःकरण आपण मन हे अंतःकरणाचा पदर आहेच ना. तर हं. म्हणून माझा तिथे जरा गोंधळ झाला की अच्छा. मन का जीव म्हणायचं त्याला असं. वाटेल जीव शेवटी म्हणजे. सांगू का, हे फार ह्याच्या चिकित्सा करत बसण्यात अर्थ नसतो. ठीक आहे, समजून घ्यायचं, त्याचं एकदा स्वरूप समजलं की हम्म. मग त्याचा वापर करायचा. त्याची ओके. अतिचिकित्सा एक एकदा त्रासदायक होते. बरं. ओके. थँक्यू. म्हणजे समजून घ्यायचं, प्रत्येकाचं स्वरूप जरूर समजून घ्यायचं, हम्म, त्याच्याशिवाय हम्म, आपल्याला ते वापरता येत नाही. हम्म, हम्म. बरोबर बरोबर.
थँक्यू. आणखीन काय प्रश्न आहेत? साक्षीत्वाचं खूप छान सांगितलं. गाडीत बसलेलं उदाहरण त्याच्याने एकदम थांबूया. चालेल, ठीक. शेवटचा श्लोक येतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असेन मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.